सो 10th नंतर मी पण बाकी मुलांसारखीच खूप कन्फ्युज्ड होते की कुठली स्ट्रीम घ्यायची. तू पॉलिटिकल सायन्स मध्ये मास्टर्स केला आहेस ना, मग त्याच्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? ताई, G20 म्हणजे काय आणि त्यातल्या तुझ्या रोल बद्दल सांगशील का? जी होस्ट कंट्री असते ती कंट्री बाकीच्या देशांमधल्या लोकांना, तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हजना बोलवते आणि मग वेगवेगळ्या फायनान्शियल गोष्टींची किंवा वेगवेगळ्या मिनिस्ट्रीची, हेल्थ असो, चाइल्ड केअर असो, या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण होते. तू पॉलिटिकल सायन्स मध्ये मास्टर्स केला आहेस ना, मग त्याच्यामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत? सो पॉलिटिकल सायन्समध्ये अनेक स्ट्रीम्स येतात, जसं इंटरनॅशनल रिलेशन्स, गव्हर्नन्स आणि बाकी काय काय. तर तुम्ही जो स्पेशलायझेशनवाला सब्जेक्ट चूज करता, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स असेल किंवा गव्हर्नन्स असेल आणि अजून बरेच ऑप्शन्स त्याच्यात असतात. तर तुम्ही जो सब्जेक्ट त्याच्यात चूज करता त्याच्यानुसार तुम्हाला पुढे तुमचे करिअर्स डिफाईन करता येतात. सो मी इंटरनॅशनल रिलेशन्स घेतला होता, ज्याच्यामध्ये यू स्टडी डिफरंट ॲडमिनिस्ट्रेशन्स किंवा गव्हर्नन्स आणि हाऊ द कंट्री इज फॉर्म्ड आणि हाऊ द कंट्री इज टेकिंग देमसेल्व्स फॉरवर्ड. म्हणजे रशिया असो तर रशियामधल्या फायनान्शियल कंडिशन्स असो किंवा इमर्जन्सी कंडिशन्स असो किंवा जर्मनीतल्या असो किंवा आता वॉर्स सध्या आपण बघतोय की युक्रेन आणि रशियाचे वॉर्स खूप चाललेत, तर मग ह्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो इंडियावर किंवा बाकीच्या देशांवर, तर ह्याच्यात मी शिकले. आणि त्याला स्कोप म्हणजे आता ऑफकोर्स आपण जे बघतोय की द वर्ल्ड इज कमिंग टुगेदर, जेवढं ग्लोबलायझेशन वाढतंय, आपल्याला पहिले खूप कमी मुलांना किंवा पहिले खूप आपल्याला कमी माहिती होती की एवढेच देश असतात किंवा एवढेच राज्य असतात. पण आता हा हळूहळू जसा अभ्यास पुढे यायला लागलाय, पूर्वी पॉलिटिकल सायन्ससाठी खूप कमी लोक ऑप्ट करायचे, सो आता खूप करतात. त्यातला अभ्यास रिसर्च वाढला आणि अभ्यास रिसर्च वाढल्यानंतर आपल्याला अनेक देशांचे आणि ग्लोबली होणाऱ्या बऱ्याच गोष्टींचे संबंध कळू लागले आणि त्यातला आपल्याला अभ्यास पण वाढला. सो डेफिनेटली स्कोप तर भरपूर आहे त्याच्यात. जसं तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काही कन्सल्टंट्सच्या पोझिशन्स असतात की तिथे राहून तुम्ही पॉलिसी रिसर्च करू शकता. सो युजली UPSC MPSC जे लोक करत असतात मोस्टली ते पॉलिटिकल सायन्स घेतात, कारण गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंटची जी हायरार्की असते ती समजायला खूप उपयोग होतो. सो गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स असतात, SSC CGLE किंवा MPSC असो, UPSC असो, UPSCच्या अंडर पण 32 वेगवेगळ्या एक्झाम्स येतात. सो त्या एक्झाम्ससाठी प्रिपेअर करायला युजली पॉलिटिकल सायन्स घेतलं जातं. पण जसं मी म्हटलं तसं की इंटरनॅशनल रिलेशन्स जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये पॉलिसी रिसर्च आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये पण तुम्ही लागून रिसर्च करू शकता आणि मुलांना शिकवू शकता. सो बॅचलर्स पॉलिटिकल सायन्समध्ये केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जो सब्जेक्ट चूज करता स्पेशलायझेशनचा, तोच युजली लोक मास्टर्सला कंटिन्यू करतात आणि मग पुढे PhD वगैरे त्याच्यात तुम्ही करू शकता. किंवा मग अगेन यू कॅन चूज की गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला कुठे एक्झॅक्टली जायचं आहे. यू वॉन्ट टू जॉईन ॲज कन्सल्टंट, यू वॉन्ट टू जॉईन ॲज अ पॉलिसी रिसर्च पर्सन किंवा यू वॉन्ट टू जॉईन ॲज अ रिसर्चर, तर ते डिपेंड करतं. पॉलिटिकल सायन्स स्टडी करण्याचं काय इन्स्पिरेशन होतं? सो 10th नंतर मी पण बाकी मुलांसारखीच खूप कन्फ्युज्ड होते की कुठली स्ट्रीम घ्यायची, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं. डेफिनेटली माझा कल थोडासा ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्समध्ये असल्यामुळे माझ्याकडे कॉमर्स आणि सायन्स हा माझा लास्ट ऑप्शन होता. सो मी आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आम्हाला फर्स्ट इयर म्हणजे 11th 12thला तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स कंपल्सरी असतात, तेव्हा तर तुम्हाला कुठचेच स्पेशलायझेशन्स नसतात. सो मला जॉग्रफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जर्मन आणि इंग्लिश असे सब्जेक्ट्स होते. त्याच्यात अभ्यास करत असताना मला असं रिअलाईज झालं की मला गव्हर्नमेंट कसं चालतं, त्याच्यामध्ये हायरार्की कशी असते, ब्युरोक्रेसीचा रोल काय असतो, एक्झिक्युशन, ज्युडिशियरी, लेजिस्लेशन, हे सगळं कसं एकत्र वर्क होतं आणि ही आपली सिस्टीम किंवा आपलं गव्हर्नमेंट किंवा एक बेसिक आपण जे म्हणतो स्ट्रक्चर देशाचं जसं चालू आहे, तर त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता की ते नक्की कसं चालतं आणि कोण कुठल्या पोझिशन्सवर असतं, मग ह्या पोझिशन्स इलेक्टेड असतात का, तुम्हाला याच्यासाठी एक्झाम्स देऊन जावं लागतं. तर ह्या सगळ्याचा अभ्यास मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि ते करत असताना मला रिअलाईज झालं की मला पण UPSC द्यायची आणि बाकीच्यांसारखं मला इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सो ते करत असताना खूप जण मला म्हणाले की तुझं पॉलिटिकल सायन्स घेतलंस तर तुला त्याचा खूप उपयोग होईल. सो इंटरेस्ट तर होताच आणि प्लस कुठेतरी UPSC द्यायचं होतं, त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा उपयोगही खूप होणार होता, म्हणून मग मी पॉलिटिकल सायन्स घेतलं. ते घेतल्यानंतर पुढे मास्टर्सही मी त्याच्यात केलं. मास्टर्स करत असताना मला कोविडचा टाईम सुरू झाला आणि मला रिअलाईज झालं की त्याच्याबरोबर पण मला काहीतरी करायचं आहे. सो आता जर्नलिझम हा असा एक ऑप्शन माझ्याकडे कायम होता की जो युजली इट गोज हँड इन हँड विथ पॉलिटिकल सायन्स. त्याचं रिझन असं आहे की ज्या पॉलिटिकल घडामोडी असतात
त्या युजली पेज 1 पेज 2 वर सगळ्यात जास्त प्रमाणात कव्हर होत असतात, कारण की त्याचा इम्पॅक्ट होणारा देशावर सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे ते करत असताना मला रिअलाईज झालं की मला जर्नलिझम पण करायला आवडेल. अशा सगळीकडे एंट्रन्सेस देत असताना एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम चेन्नईमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि मग त्यानंतर मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. सो जर्नलिझम आणि पॉलिटिकल सायन्स एकत्र असं मास्टर्स केल्यामुळे मला खूप फील्ड्समधल्या खूप गोष्टी कळल्या आणि त्याचं पण गव्हर्नन्स कसं असतं ते पण खूप नीट समजायला त्याचा मला उपयोग झाला. ताई, G20 म्हणजे काय आणि त्यातल्या तुझ्या रोलबद्दल सांगशील का? सो G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20s. ग्रुप ऑफ 20s म्हणजे ह्या 20मध्ये सगळे 20 देश येतात इन्क्लुडिंग भारत. आता दरवर्षी ह्या समिट्स होतात, G20 समिट्स, आणि ज्या देशाकडे प्रेसिडेन्सी असते, प्रेसिडेन्सी म्हणजे आता समज मी तुझ्या घरी आले तर मी तुझ्या घरी आल्यानंतर तू होस्ट आहेस तुझ्या घरातली, सो तुझ्याकडे ती प्रेसिडेन्सी आहे आणि मी तुझ्याकडे आले तर आय एम वन ऑफ द मेंबर्स ऑफ G20 की जी मी तुझ्याकडे आले. आता तुझ्याकडे मी कामासाठी आले असेल किंवा खेळायला आले असेल, पण तू माझं स्वागत कसं करशील, तर तू मला छान बोलवशील, बसवशील, तू माझ्याशी छान बोलशील, काहीतरी छान खायला घालशील, तुझी जी स्पेशालिटी असेल ती. आणि मग ते सगळं झाल्यानंतर मग आपण बोलू की ताई तुला मला हे शिकवायला आवडेल का, किंवा आपण हे करूया का. मग मी तुला म्हणेन चालेल रुचा आपण हे करूया, पण मला तुझ्याकडनं हे हवं, आणि मग आपण असं त्याचं एक्सचेंज करू. तर तसंच G20 मध्ये सुद्धा होतं. जी होस्ट कंट्री असते ती कंट्री बाकीच्या देशांमधल्या लोकांना, तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हजना बोलवते आणि मग वेगवेगळ्या फायनान्शियल गोष्टींची किंवा वेगवेगळ्या मिनिस्ट्रीची, हेल्थ असो, चाइल्ड केअर असो, या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण होते. म्हणजे आम्ही जर तुम्हाला एखादं वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करतो तर तुमचा देश आम्हाला काय देणार आहे, आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्याच्यावर चर्चा होऊन पुढे ती जी कंट्री असते ती पुढे नेते की प्रेसिडेन्सी. तो हा G20चा जो अख्खा समिट आपण जे म्हणतो, ती मेन समिट युजली सप्टेंबरमध्ये असते, पण हा G20चा इव्हेंट ऑनगोईंग असतो. म्हणजे पूर्ण वर्षात हा दर महिन्यात, दर वीकमध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज ज्या आपल्या असतात त्या कॅरी करत असतात. जसं आपल्याला माहिती आहे की हेल्थसाठी वेगळी मिनिस्ट्री असते किंवा चाइल्ड वेलफेअरसाठी एक मिनिस्ट्री असते, त्यानंतर आता आपण कॉमर्सची वेगळी मिनिस्ट्री असते, फायनान्सची वेगळी असते. सो अशा सगळ्या मिनिस्ट्रीज आपापल्या मिनिस्ट्रीजसाठी आणि आपल्या देशासाठी लागणारं जे साहित्य आहे किंवा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिकडच्या मिनिस्ट्रीजना, बाकीच्या देशांच्या मिनिस्ट्रीजना विचारत असतात की आम्हाला हे असं हवं आहे, तुम्ही आम्हाला हे देऊ शकाल का, ते देऊ शकाल का, आणि अशी ती एक मीटिंग असते. सो माझा रोल त्याच्यामध्ये स्पेसिफिकली असा होता, माझ्याकडे कल्चरल बीट होतं. तर मी तुला म्हटलं तसं जेव्हा तुझ्याकडे कोणी येतं तू त्याचं स्वागत करतेस त्या व्यक्तीचं. सो ते जे स्वागत असतं त्या स्वागतामध्ये आम्ही तसंच केलं. म्हणजे भारतात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ओवाळलं जातं किंवा तुमचं एक अतिथी देवो भव आपण जे म्हणतो, तर त्या प्रकारे तुमचं स्वागत होतं. तुम्हाला तशी सगळी ट्रीटमेंट मिळते की तुम्ही आमच्याकडे आलात म्हणजे तुम्ही देवाच्या स्वरूपात आहात. तर तसंच आम्ही पण केलं होतं की जे बाकीचे देश आपल्याकडे यायचे, आपल्या भारतात यायचे, तर त्यांच्यासाठी आम्ही खूप म्हणजे ओवाळलं होतं त्यांना आल्यानंतर. मग वेगवेगळे आपल्याकडे जे टुरिझमचे म्हणजे टुरिझमनी हायलाईट केलेले जे हेरिटेज साईट्स आहेत, किंवा आता पुण्यात शनिवारवाडा आहे किंवा पुणे युनिव्हर्सिटी आहे, ते ह्या हेरिटेज साईट्स आहेत. आम्ही त्यांना तिथे घेऊन गेलो, आपलं जे कल्चर आहे दाखवलं, आपलं कल्चर की कसं आहे, काय आहे, आणि तेच आमचं काम होतं. सो मला कल्चरल बीट दिल्या असल्यामुळे मी कल्चर बघत. मग तू त्यांच्याशी कुठल्या लँग्वेजमध्ये बोलतेस? सो युजली तर इंग्लिशमध्येच आम्ही बोलतो, कारण की इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज आणि इंग्लिश युजली सगळ्या देशांमधल्या रिप्रेझेंटेटिव्हजना येत असते. पण थोडंफार तुटकं मुटकं त्यांना म्हणजे त्यांची भाषा किंवा अगदीच एखाद्या डेलिगेटला कळतच नसेल की आम्हाला म्हणजे इंग्लिश कळत नसेल किंवा नसेल कळत की काय बोलायचं आहे, काय कम्युनिकेशन आम्ही करायचा प्रयत्न करतोय, तर मग आम्ही थोडंसं गुगल ट्रान्सलेट आणि ह्या गोष्टी वापरून त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो. तुझ्या कामामधल्या काही बिहाइंड द सीन्स शेअर करतेस का? नक्कीच. सो आम्ही एका बीच क्लिनिंग कॅम्पेनसाठी जाणार होतो आणि तिकडे जायच्या आधी आम्ही तिथल्या गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की आम्ही असं बीच क्लिनिंग कॅम्पेनसाठी येणार आहोत, अख्खी G20ची डेलिगेशन टीम मिळून. तर आम्ही तिकडे येणार म्हणून त्यांनी अख्खा बीचच क्लीन करून ठेवला, कारण की त्यांना असं वाटलं की आता एवढं मोठं डेलिगेशन आपल्याकडे येत आहे तर आपण सगळं बीच क्लीन करू आणि थोडेसे स्टॉल्स लावू तिथल्या फूड्सचे आणि म्हणजे भेळेचे वगैरे, की त्यांना दाखवायला की इथे लोक आल्यानंतर या बीचवर काय करतात आमच्या इथे. तर ते त्यांनी सगळं केलं आणि आम्ही सगळे गेल्यानंतर आम्हाला झालं की आता आपण काय उचलायचं इकडे जाऊन, कारण की कचरा तर अजिबात नव्हता. आणि मग तिथलेच एक जण होते जे आम्हाला म्हणले की मॅडम आपण थोडं पुढे चालत जाऊ 5-10 मिनिट, आणि मग तो आम्ही पार्ट क्लीन नाही केलाय. सो आम्ही तसे चालत गेलो पुढे आणि मग तिथपासून आम्ही ते बीच क्लिनिंग कॅम्पेन सुरू केलं. जेव्हा तू रिपोर्टर होतीस तेव्हा तुला कसं कळायचं की त्या न्यूज खोट्यात का नाही? सो हा एक खूप चांगला प्रश्न विचारलास तू. कुठची बातमी जेव्हा आमच्याकडे यायची तेव्हा ऑफकोर्स ती फेक आहे का खरी आहे हे बघायला खूप म्हणजे बघावं लागतं, की खूप 4 जणांना विचारावं लागतं. पण आता युजली जर एखादी बातमी एज्युकेशन मधली असेल, म्हणजे समज हा असं असं झालेलं आहे,
तर त्याच्यासाठी आम्ही टीचर्सना विचारतो किंवा प्रिन्सिपल्सना विचारतो, 10 स्कूल्समधल्या 10 लोकांना आम्ही विचारायचो. त्याच्याशी रिलेटेड जी लोक असतात, म्हणजे एखादी न्यूज जेव्हा बनली जाते तेव्हा त्याच्यामध्ये अनेक लोक इन्व्हॉल्ड असतात. एक तर न्यूज एका माणसावर बनणं खूप डिफिकल्ट असतं. सो वेगवेगळे सोर्सेस असतात, तर ते सोर्सेस आम्ही तिथनं विचारतो, म्हणजे विचारपूस करतो की हे खरं आहे खोटं आहे, थांबतो थोडे दिवस, की कारण कुठून ना कुठून तरी त्याचे काहीतरी रेपरकेशन्स येत असतात, कॉन्सिक्वेन्सेस होत असतात. सो त्याच्यावरून मग आम्ही ठरवतो की ती न्यूज खरी आहे का खोटी आहे. पण डेफिनेटली या सोशल मीडियाच्या जगात आणि इतके चॅनल्स आणि इतक्या गोष्टी असताना एखादी न्यूज खरी आहे की खोटी आहे हे बघणं खूप डिफिकल्ट असतं. आणि पूर्वी ते खूप सोपं होतं, पण आता ऑफकोर्स खूप फरक पडतो आणि आता खूप डिफिकल्ट पण झालंय. पण तरी जसं मी म्हणलं तसं की आमचे सोर्सेस असतात आणि 5 पेक्षा आम्ही 7 लोकांचं म्हणणं जास्त ऐकून मगच ती बातमी छापतो. आय थिंक आणि मी खूप परफेक्ट एज ग्रुपमध्ये होते, कारण जेव्हा मी 10वीत होते तेव्हा ऑलरेडी फेसबुक खूप म्हणजे लोक वापरायला लागली होती. यूट्यूब ऑल्सो हॅड जस्ट बिगन आणि व्हॉट्सॲप पण जस्ट आलं होतं. सो 11-12मध्ये गेल्यानंतर मग इंस्टाग्राम आलं आणि मग हळूहळू एक एक गोष्टी ॲड होत गेल्या. ट्विटर आलं आणि बाकीचे ॲप्स डेव्हलप झाले. सो इनिशियली जेव्हा लोक टाकायची तेव्हा त्यांच्या मनात काय येतील ते पण टाकायची किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी घेऊन पण टाकायची. सो खूप कमी लोक असे ती ज्यांना ते ब्लूटिक मिळायचं, म्हणजे व्हेरिफिकेशन मिळायचं की तुम्ही जो काय डेटा पोस्ट करताय तो खूप जेन्युन आहे आणि व्हॅलिड आहे. तर त्या गोष्टींमुळे उपयोग असा होतो की वेन यू लुक ॲट दीज चॅनल्स फॉर ॲज अन एज्युकेटर्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती असेल तर ती खूप पटकन मिळते. म्हणजे जसं गुगलवर मी एखादी गोष्ट टाकली फॉर एक्झाम्पल की व्हॉट ऑप्शन्स डू आय हॅव फॉर पॉलिटिकल सायन्स, तर हे ऑप्शन्स मला गुगलवर कदाचित 1760 मिळतील. पण हेच जर का इफ आय गो ऑन सोशल मीडिया की पॉलिटिकल सायन्समध्ये कोण कोण आधी प्रोफेसर्स होतं किंवा कोणी कुठला इव्हेंट केला आहे का त्याच्याशी रिलेटेड, आणि मग मी त्यांच्याशी डिरेक्टली बोलून त्यांना DM करून की मला असा इंटरेस्ट आहे, आय एम लुकिंग पॉलिटिकल सायन्स ॲज अ करियर आणि आय वॉन्ट टू टेक दिस फॉरवर्ड, सो कॅन यू प्लीज गाईड मी, आणि नंतर ती व्यक्ती मला गाईड करू शकते. सो डेफिनेटली हे जसं डिस्ट्रॅक्टिंग आहे की आपल्याला खूप वेळ जातो त्याच्यात आणि रील्स आणि या सगळ्या गोष्टी आपण बघत बसतो, तर मग तुम्ही जर त्याचा चांगला वापर सुद्धा केला की तुमच्या फील्डमध्ये जे अपडेट्स होत आहेत डे टू डे लाईफमध्ये किंवा रोज नवीन नवीन कोणीतरी लोक येत आहेत, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये रिसर्च करतायत, तर त्याचा एक जो अपडेट आहे तो तुम्ही कॉन्स्टंट ठेवू शकता त्याच्यामध्ये. तुझ्या कामातले काही बिहाइंड द सीन्स शेअर करशील का? हो नक्कीच. सो एक आमची अशीच मीटिंग होती औरंगाबादमध्ये, आणि औरंगाबादमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्ही रिअलाईज केलं असं की खूप डेलिगेट्सना थोडासा हवेचा वगैरे त्रास होतो, म्हणजे ॲसिडिटी होतीये किंवा मग स्पायसेस किती खायचे किती नाही, कारण की क्युझिन्समध्ये खूप डिशेस आणि खूप पदार्थ अवेलेबल होते. सो त्यातला एक डेलिगेट होता जो बसला होता जेवायला आणि त्यांनी सगळं टेस्ट केलं पण त्याला असं मनापासून काहीच आवडेना. आणि मग लोक येत होती विचारत होती डिड यू लाईक अ फूड अँड व्हॉट वुड यू प्रेफर, आणि थोडा म्हणजे जस्ट तो माणूस विचारायच्या आधी त्यांनी ते वांग्याचं भरीत एक चाखलं होतं आणि त्याला ते भयंकर आवडलं. सो त्यांनी सांगितलं व्हॉट इज दिस आयटम, आणि मग त्यांनी सांगितलं दिस मेड ऑफ एग प्लांट आणि असं असं आम्ही बनवतो, दिस इज अ व्हेरी ट्रेडिशनल डिश ऑफ महाराष्ट्र. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मग तो म्हणाला कॅन यू गेट मी मोर, आणि असं म्हणता म्हणता त्यांनी 3, 4, 5 बाउल्स त्याचे खाल्ले. सो वांग्याचं भरीत अपॅरेंटली जे आपण म्हणतो महाराष्ट्रात जनरली खूप कमी लोकांना आवडतं, की ज्यांना आवडतं त्यांना प्रचंड आवडतं. सो प्रॉबेबली तो ही वॉज वन ऑफ देम की ज्यांनी बाकी कुठल्याही क्युझिन्सला, स्पेशली इंटरनॅशनल ग्लोबल क्युझिन्सला हात न लावता फक्त तो डिनर वांग्याच्या भरतावर केला होता. G20 मध्ये आपण आपलं कल्चर कसं रिप्रेझेंट करतो? सो G20च्या मीटिंग्स ह्या ऑल ओव्हर इंडियामध्ये होतात. त्याचं कारण माहिती तुला काय आहे? त्याचं कारण असं आहे की आपल्या देशात जे 28 स्टेट्स आहेत त्या 28 स्टेट्सचं वेगवेगळं कल्चर आहे. म्हणजे जसं तू गुजरातमध्ये गेलीस तर गुजरातमध्ये गुजराती कल्चर आहे, राजस्थानमध्ये राजस्थानी कल्चर आहे, महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन कल्चर आहे. तर तू जेव्हा जातेस ट्रिपला वगैरे तर तिकडच्या पगड्या किंवा तिकडचे ड्रेसेस तुला आवडतात की नाही घालायला, की म्हणूनच तू जातेस की आपल्यापेक्षा वेगळं तिथे काय आहे ते बघायला आणि त्याचा अनुभव घ्यायला. तसेच हे डेलिगेट्स जेव्हा आपल्या भारतात येतात तेव्हा त्यांच्या मीटिंग्स वेगवेगळ्या स्टेट्समध्ये ठेवलेल्या असतात. ह्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जाऊन वेगवेगळं फूड, तिथलं लाईफस्टाईल, तिथले कपडे किंवा तिथे ज्या प्रकारे लोक दिसतात, त्यांचे हावभाव, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, भाषा. जसं आता तू दुसऱ्या कुठल्या राज्यात गेलीस, म्हणजे तू भुवनेश्वरला गेलीस तर तिथे ओडिया लँग्वेज आहे, तू साऊथ इंडियन कुठल्या स्टेटमध्ये गेलीस तर तिथे तमिळ, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषा बोलतात. तर मग ही लोक जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रांतात जातात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात, तेव्हा त्यांना खूप गोष्टींचे वेगवेगळे अनुभव येतात. जसं आम्ही एक जेव्हा मीटिंग केली होती पुण्यात, तेव्हा ती लोक पुण्यात आल्यानंतर उकडीचे मोदक, पुरणपोळी याचा आस्वाद त्यांनी घेतला होता. त्यांना असं झालं की आम्ही हा पदार्थ कधीच कुठेच खाल्लेला नाही आहे, की तुम्ही कसं बनवता. आणि प्लस आपले जे हे पदार्थ आहेत ते मोस्टली सगळे ट्रेडिशनल असल्यामुळे
ते खूप हेल्दी आहेत. आणि आपण जे इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ मिलेट्स सध्या करतोय, हे जे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स चालू आहे, तर ह्या वर्षात आपण जे सगळे पूर्वीचे जे ग्रेन्स होते आपले किंवा मिलेट्स होते त्याचा वापर सगळ्यात जास्त करतो. पण ह्या लोकांना आश्चर्य वाटतं बघून की हे तर ऑलरेडी आपण आपल्या रोजच्या जीवनात करतोच आहोत किंवा घेतोच आहोत. जसे हे बाकीचे जे डेलिगेट्स होते ते औरंगाबादला गेल्यानंतर त्यांनी तिकडचं फेमस फूड खाल्लं, किंवा नागपूरला गेल्यानंतर सावजी खाल्लं, कोल्हापूरला गेल्यानंतर मिसळ खाल्ली. तर अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर ते वेगवेगळ्या फूडचा आस्वाद घेतात. या वेगवेगळ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर हे वेगवेगळे जे फूड, भाषा आणि इतर त्यांची लाईफस्टाईल आहे सगळ्या प्रकारच्या लोकांची, म्हणजे जसं मी म्हटलं 28 स्टेट्समध्ये ही जी वर्सिटॅलिटी आहे, आपला भारत घेऊन चाललाय अनेक वर्ष, तर हे सगळ्यातनं आपलं कल्चर आपोआप त्या लोकांपर्यंत पोहोचतं. आणि आपण जे म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी, ते थोडक्यात आम्हाला त्यांना दाखवायचं आहे. न बोलता आम्ही ते आपल्या कल्चरच्या रूपात जास्तीत जास्त रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला. मला पण जर का G20 मध्ये जायचं असेल तर मला काय करावं लागेल? सो वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, ज्या मिनिस्ट्रीज G20चा पार्ट आहेत. आणि जेव्हा G20 सुरू होणार होतं त्याच्या आधीच त्यांनी काही ॲप्लिकेशन सुरू केली होती. जसं मी म्हणलं तसं काही ज्युनियर कन्सल्टंट्स आणि कन्सल्टंट्स त्यांनी हायर करायला सुरुवात केली होती. सो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी सुद्धा सबस्टॅन्टिव्ह कन्सल्टंट्स हायर करायला सुरुवात केली होती. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स जिथे मी काम करायचे, तर त्यांनी काही अशा लोकांना पोस्ट केलं होतं तिथे, म्हणजे त्यांच्या कन्सल्टंट्सना पोस्ट केलं होतं की जे थोडंसं क्युरेशन आणि कॉर्डिनेशन सगळ्या G20च्या कल्चरल इव्हेंट्सचं बघतील. सो युजली कुठलाही मोठा कार्यक्रम होणार असेल भारतात तर त्याच्यासाठी लागणारा जो ह्युमन रिसोर्स असतो तो ते पहिले त्याचा अंदाज घेतात की त्यांना किती हवेत लोक, कशासाठी हवेत, आणि मग त्याच्या ॲडव्हर्टिजमेंट्स निघतात. तर ह्या ॲडव्हर्टिजमेंट्स न्यूजपेपरवर सुद्धा निघतात, रेडिओज थ्रू निघतात किंवा सोशल मीडिया साईट्स थ्रू पण निघतात. सो एकदा तुम्हाला कळलं की हा रोल आहे, ह्याची एक ठराविक एलिजिबिलिटी आहे की तुम्ही चेक करू शकता की तुम्ही कुठल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसता आणि मग तसं अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर तुम्ही जेव्हा शॉर्टलिस्ट होता, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येतो. तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला सिलेक्शनचा कॉल येतो आणि मग त्यानंतर तुम्ही तशी ती मिनिस्ट्री किंवा ती पोझिशन जॉईन करू शकता. ताई, मला सांग ना, रिपोर्टर बनायला काय शिकावं लागेल? सो रिपोर्टिंग कम्स अंडर जर्नलिझम. तर मी सब एडिटर होते, पण जसं मी म्हटलं तसं वेगवेगळ्या स्टोरीजवर मी काम केल्यामुळे मी रिपोर्टर झाले. जी व्यक्ती कुठेही बाहेर सोर्सेस काढून एखादी स्टोरी लिहिते ती व्यक्ती रिपोर्टर होते. आता हे शिकण्यासाठी तुम्हाला मोस्टली जर्नलिझम असावं लागतं. खूप सारे असे पण लोक आहेत ज्यांनी कंटेंट क्रिएशन आणि कंटेंट रायटिंगमध्ये त्यांचे वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत आणि मग ते जर्नलिस्ट म्हणून वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसमध्ये लागलेले आहेत. बट द गुड आणि बेस्ट पार्ट इज की तुम्ही 10th नंतर 11th-12thला जर का आर्ट्स घेतलं, स्पेशली ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स, आणि त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा ॲटलिस्ट मास्टर्स जरी जर्नलिझममधनं केलं, फॉर एक्झाम्पल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन किंवा एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम किंवा पुण्यात म्हणा रानडे इन्स्टिट्यूट, ह्या कॉलेजेसमधनं जर तुम्ही मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझमचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट्स ओपन अप होतात किंवा तुम्ही वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसमध्ये स्वतःचा CV पाठवून, रेझ्युमे पाठवून, अप्लाय करून मग तिथल्या टेस्ट देऊन पण तुम्ही तिथे लागू शकता. जर्नलिझम आणि पॉलिटिकल सायन्समध्ये ज्यांना करिअर करायचं त्यांना तू काय मेसेज देशील? सो जर्नलिझम आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही वेगळं असलं तरी ते गो हँड इन हँड. जसं मी म्हणलं, जर्नलिझम वर्क्स विथ ऑल द सेक्टर्स. सो एखादा जर्नलिस्ट कुठला ना कुठला तरी स्पेशलिस्ट असतोच. म्हणजे तो जॉग्राफिकल स्पेशालिस्ट असू शकतो किंवा तो हिस्टॉरिकल स्पेशलिस्ट असू शकतो किंवा तो एज्युकेशनमधला स्पेशलिस्ट असू शकतो. सो त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स चूज केलं तर ऑफकोर्स तुम्हाला खूप उपयोग होतो. कारण जसं मी म्हणलं तसं पॉलिटिकल सायन्स म्हणजे तुम्ही अख्खा गव्हर्नन्स आणि जे करंट पॉलिटिक्समध्ये घडतं आहे त्याचा तुम्ही अभ्यास करत असता. सो हा अभ्यास करत असल्यामुळे युजली पेज 1 किंवा पेज 2 किंवा ज्या मेन न्यूज असतात त्याच्यामध्ये जे पॉलिटिक्सच येतं त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो. तर तुम्हाला जर का दोन्ही करायचं असेल तर पॉलिटिकल सायन्समधली जी बेस्ट युनिव्हर्सिटी असेल किंवा त्याच्यासाठी जे बाकीचे सप्लिमेंटरी लागणारे सब्जेक्ट्स असतील ते चूज केल्यानंतर इट बिकम्स व्हेरी इझी टू लर्न पॉलिटिकल सायन्स. आणि जर्नलिझमचं पण काहीसं तसंच आहे. सो मेसेज तर मी हाच देईन की आधी 5 years or 10 years बॅक तर देर वॉज द अवेअरनेस वॉज व्हेरी लेस. खूप कमी माहिती होती की पॉलिटिकल सायन्ससाठी पुढे करिअर काय. जर्नलिझमचा तरी खूप वाईड स्कोप होता आणि खूप माहिती पण होती, पण ह्याची खूप कमी होती. पण आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया अँड बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन आणि बिकॉज ऑफ फास्ट यूज ऑफ इंटरनेट या सगळ्या गोष्टी खूप इझी झालेल्या आहेत. सो तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही लिटरली सर्च करून, लोकांना भेटून आणि वेगवेगळ्या इंटर्नशिप्स करून तुम्हाला त्याचा CVला पण उपयोग होतो आणि तुम्हाला पुढे काय करायचं आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला उपयोग होतो. प्लस पॉलिटिकल सायन्ससाठी बेस्ट कॉलेजेस तर मोस्टली दिल्लीमध्येच आहेत आणि जे चांगले म्हणजे इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा आता आपण म्हणू मुंबई राजधानी युजली जिथे असते तिथे पॉलिटिकल
सायन्सचा उपयोग सगळ्यात जास्त होतो, कारण की तिथे गव्हर्नमेंट ॲक्च्युअल काम करत असतं. सो मी सांगेन की तुम्हाला जर का पॉलिटिकल सायन्समध्ये काम करायचं असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफीचा पण अभ्यास केला पाहिजे आणि खूप लवकर डिसाईड केलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी एकत्र करून पुढे जाता येईल. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो. तसं तुझा पण देशील का? शुअर.